देवाच्या पवित्र नावाला परत एकदा धन्यवाद। या सकाळच्या प्रसंगी देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू। आपण वचन वाचू, मत्तई याचा 5वा अध्याय आणि 10वे वचन। नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे। जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे आज्ञेप्रमाणे चालत असताना किंवा नीतिमत्वानं धार्मिकतेने राहत असताना अनेक प्रकारच्या दुःखांना, संकटांना, अडचणीला आपल्याला सामोरे जावं लागणार आहे। तर माझ्या बंधू भगिनींनो, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही निराश होऊ नका, प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून देऊ नका। ज्या लोकांचा नीतिमत्वाकरता, देवाच्या राज्याकरता छळ झालेला आहे ते लोक धन्य आहे, कारण परमेश्वर आम्हाला सांगत आहे, जे लोक धन्य आहेत किंवा नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झालेला आहे त्यांच्यासाठीच देवाचं राज्य असणार आहे। म्हणून जर तुम्हाला देवाचं राज्य हवं असेल तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे, नीतिमत्वाप्रमाणे आणि देवाच्या राज्यामध्ये राहण्याचा आपण प्रयत्न करूया। देवबाप या सकाळी तुम्हाला आशीर्वादित करू। मी तुम्हाला विनंती करतो, आमचं चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। देव बाप तुम्हाला आशीर्वादित करू।